धनुष्यबाण कमळ की मशाल? धनुष्यबाण. इतरही पक्षातले लोक आहे. कोणी आलंच नाही इकडं. समस्याचं समाधान आतापर्यंत फक्त काकासाहेब टेके आणि अक्षय भैया यांनी दोघांनी निराकरण केलेलं. प्रत्येक ठिकाणी रोड, प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज, प्रत्येक ठिकाणी लाईट. काकासाहेब टेके म्हणजे आमच्या गावात वस्तीवर काही पण कोणाला प्रॉब्लेम झाला तर नेहमी उभा असतात. आज रात्री फोन करत आणलं ती आमची वस्ती नव्हती, आमची खोवडी होती पहिली. तर आमची आज ते पूर्ण करून दाखवली. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता बोलूया आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि सध्या आपण बिडकीन या ठिकाणी आलेलो आहोत. छत्रपती संभाजीनगर मधील बिडकीन जिल्हा परिषद गट आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्वीप्रमाणेच पारंपरिक लढत पुन्हा एकदा होताना बघायला मिळते. ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिवसेना, त्यानंतर भाजप, अशी तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणच्या जनतेचा कौल नेमकी कोणाच्या बाजूने जातोय थेट जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नागरिक उपस्थित आहेत. काय वाटतंय काका तुम्हाला, धनुष्यबाण कमळ की मशाल, कोणाला करायचं? धनुष्यबाण. का बरं धनुष्यबाण आवडतं? धनुष्यबाणाने इतक्या वर्षात, आता 35 वर्षापासून बोंबे साहेब प्रत्येक ठिकाणी रोड, प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज, प्रत्येक ठिकाणी लाईट. ही पाहता डीपी आली. डीपी आली ना. काय डीपीची काय समस्या? लाईट नव्हती नाही तर. बर लाईट नसल्यामुळे ते आपले राजू काका गेले, सोनाजी बापू गेले, लगेच डीपी मंजूर झाली. बर बर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता समजा संदीपान मुंबरे जे आहेत ते आमदार असताना, मंत्री असताना विकास काम केले. काकासाहेब ते येतात तिकडे बघतात, हो, समस्या जाणून घेतात. अरे आज रात्री फोन करत आणलं ती येते. काय वाटतंय, काय सध्या चित्र आहे मतदारसंघात? या पैठण मतदारसंघात जर आपण बघितलं की जे लोकनेते संदीपान भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पैठण तालुक्यात लागल्या जाते. त्या निवडणुकीमध्ये खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील, ते फक्त विकासाचा अजेंडा तुम्ही जसं म्हटले बा की इतरही पक्षातले लोक आहे, पण ते फक्त इथे येऊन समस्या जाणून घेते. पण समस्याचं समाधान आतापर्यंत फक्त हे जे शिवसेनेचे काकासाहेब टेके आणि अक्षय भैया उपाय यांनी दोघांनी भरपूर सगळ्या समस्याचं इथल्या नागरिकांचे निराकरण केलेले आहे. काय समस्या होती तुमच्याकडे आणि प्रामुख्याने कोणती समस्या त्यांनी सोडवली? हे जर तुम्ही बघितलं डीपीचं जसं ते म्हटले बा की गेल्या 2-3 वर्षापासून याचा पाठपुरावा चालू होता. गावामधूनच इथं कनेक्शन होतं आणि हे DMIC मुळे इथं जो सध्याला जो प्रत्येक जी व्यवस्था आहे त्याच्यावर ताण पडलेला आहे. त्याच्यामुळे यांना वीज पुरवठा व्यवस्थित मिळत नव्हतं. ही बातमी आमच्या साहेबांपर्यंत घेऊन गेले, त्याचा पाठपुरावा आज ते काय सध्या रणधुमाळी सुरू प्रचाराची? काय वाटतंय, धनुष्यबाण कमळ की मशाल, कोण निवडून येईल? का धनुष्यबाण वाटतं? आता आम्ही समजा जसं बोलले सगळे, आम्ही रोडचे कामं मागितले काकासाहेब टेकेला, अक्षय गावाला, बीपीचं मागितलं, ड्रेनेज लाईन केली त्यांनी, सगळे कामं आमचे होत राहिले ना. बरं, सध्या साहेबामुळं सगळे कामं पटकन होत आहेत. काकासाहेब टाके हे सगळे कामं इथं येतात, त्यांचे फोटो वगैरे असं काही नाही, सगळं चुपचाप आहे काही बाबा, त्यांच्यामुळे भरपूर कामं झाली. निवडणुका लागल्या म्हणूनच काकासाहेब टेकेंचं नाव घेतलं की निवडणुका नसल्या? असं काही नाही, असं काही नाही. रोड हे निवडणुकीच्या आधी झालेले आहेत, निवडणुकीतून आता होणार आहे ते. त्याच्या पहिल्यापासून ते काम झाले ना. काम अगोदर झाले, 100% निवडून येईल. काय वाटतंय तुम्हाला, काय एकंदरीत परिस्थिती आहे? भाजप, शिवसेना उभाटा असेल किंवा शिवसेना शिंदे गटांचा असेल, कोण निवडून यायला हवं जो तुमच्या समस्या सोडवू शकतो? काका त्याचे आणि आकाश गवार. का बरं हे दोघांचीच नावं घेतात? मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की आमच्यावर जे विश्वास टाकला त्यांनी, त्यांची एक छोटीशी वस्ती आम्हाला तिकीट दिलं त्यांनी. आणि आमची वस्ती नव्हती, आमची खळवडी होती पहिली. तर आमची आज त्यांनी कोलनी करून दाखवली. कारण की हे रोड दिला, हे आपण बघतोय सभा मंडप दिला, तिकडे डीपी दिली, तिकडे आमच्या वस्ती शाळा आहे तिथे कलर केला, गट्टू दिले, आता ट्रेनेचं आश्वासन दिलं आणि 2 किलोमीटर रोड गावापर्यंत आम्हाला रोड दिला. 2 उमेदवार आणखीन मैदानामध्ये, विजय चव्हाण आणि मनोज पेरे. काय वाटतं यांच्याबद्दल, कशी परिस्थिती आहे? कधी समस्या जाणून घ्यायला, कधी या भागामध्ये ते भागामध्ये फिरले, पण आमचं काम आम्ही कामातून उत्तर दिलं त्यानं आम्हाला. भुमरे साहेबांनीच, त्यांच्या दोघांचे बी आमच्यावर उपकार आहे. नक्कीच आणखीन काही मंडळी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत.
पूर्ण महिला मंडळ या ठिकाणी तुम्हाला बसलेलं दिसत असेल. त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की तो बोल ना, काय तो- परिस्थिती आहे. ताई, नाव सांगा तुमचं. सविता बरं. काय वाटतं तुम्हाला, काय एकंदरीतच परिस्थिती या ठिकाणी आहे? का काकडे केलं पाहिजे? बरं. इथं काय केलंय त्यांनी? रोड ते केले काय वाटतं तुम्हाला? येतील का? आणखीन काही महिला मंडळ आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली. काय वाटतं काकू तुम्हाला, निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, कोण निवडून यायला पाहिजे? धनुष्यबाण, मशाल की कमळ? यायला पाहिजे गोरे साहेब निवडून यायला पाहिजे आम्हाला. बर याने आमचे रोडचे काम केले ते केले वस्तीवर, बर. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे आता. वाटतं काकासाहेब टेके निवडून येतील? वाटतं ना, का वाटतं तुम्हाला की तेच निवडून यायला पाहिजे? आता असं नाही म्हणा, वाटतं थोडी म्हणा, त्याच्या आता हवा आहे आता. बर. मग आता काय काय कामं केलेत? काय रोडचे काम केले, हे सभा मंडप केला, टिपी दिली, अजून रोड करणारे, नळ बिळ देणारे आम्हाला बर. पाण्याच्या व्यवस्था. नक्कीच. लाडक्या बहिणीचे पैसे येतात का तुम्हाला? येते येते मग लाडक्या बहिणी आता धनुष्यबाण जे आहे या भावाला साथ देणार आहे? हा द्यायला पाहिजे ना, देणारच ना आल्यावर. वाटतं मग आपलं लाडकं भाऊ निवडून येईल काकासाहेब टेके? यायला पाहिजे. बरं, मनोज पेरे कधी दिसले तुम्हाला इकडे आले तुमच्या समस्या? आलेली होती मागे एक दोन वेळेस, पण मग आता हे रोडचे काम ते दिले त्याच्यानंतर काही हे नाही आले. काय वाटतं तुमच्या व्यवस्थित वरचे लोक कोणाच्या पाठीमागे राहणार आहे, कोणाला ताकद देणार आहे? आमचे सगळे धनुष्यबाण. का बरं धनुष्यबाण इकडे सगळ्यांचे चर्चे? धनुष्यबाण चर्चेत आहे. तुम्हाला सांगू का, आमची मुलं लहान असताना आमचा हे रस्ता आहे का इतका खराब होता, कमरा इतक्या पाण्यामध्ये आमची मुलं शाळेत जात होती. तर आता जेव्हापासून भुमरे साहेब आमच्या वस्तीवर त्यांनी चक्कर मारली, आम्हाला रोड दिला, आमच्या मुलाला इथं शाळा दिली. बरं. शाळा दिली तर आमची मुलं इथले इथं शाळेत जाऊ लागली ना आता. वाटतं पुढे अशाच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी धनुष्यबाणाचे पर्याय? आता इकडे या मटीशी रोड येतं, आता या आमचं म्हणणं आहे की रोड आम्हाला पूर्ण द्यायला पाहिजे. काय ना ते आमचा जे पहिला रोड चालू होता का ते पूर्ण द्यायला पाहिजे गावापर्यंत. मग आता होईल वाटतं तुम्हाला? मग द्यायलाच पाहिजे. काय ना आणखी काही आहे? काय वाटतं तुम्हाला, तुमच्या बाजूलाच एमआयडीसी आहे, त्याचा फायदा होईल वाटतं तुम्हाला? हो बरं, काय वाटतं तुम्हाला, ही रस्त्याची मागणी पूर्ण कोण करत? बर. काकासाहेब टेके सध्या उभे आहेत शिवसेनेकडे, काय वाटतं त्यांच्याबद्दल? कसा माणूस आहे, येतो इकडे फिरतो? बर. कधी लास्ट टाइम कधी आले होते इकडे? आता 2-3 दिवस बर. फक्त निवडणुका लागल्यावर काकासाहेब टेके इकडे दिसतात की अजून मधून पण येतात? बाकीचे उमेदवार येतात इकडे, विजय चव्हाण वगैरे? जास्त बर. ताई आहे, ताई काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून यायला पाहिजे? काकासाहेब टेके आणि आकाश गवारे. काय हे दोनच नाव इकडे सगळं चर्चेत आहे? कारण की काकासाहेब टेके म्हणजे आमच्या गवारी वस्तीवर काही पण कोणाला प्रॉब्लेम झाला तर नेहमी उभा असतात. बर. जिथे बोलवलं तिथं एका कॉलवर येतात. बर. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांनी यावं. हे दोन उमेदवारांनी येत मग तुमच्या कामाला, कोण? जे विजय चव्हाण असेल, मनोज पेरे असेल? हा, ते पण येतात, पण मग यांना हे आमच्याकडे जास्त येतात. बर. हो बरं, बाजूलाच एमआयडीसी आहे, हो तुमच्याकडे जे काही तरुण मुलं असतील, मुले असतील, त्यांना त्याचा फायदा होईल असं वाटतं? हो होईल ना. बरं, मध्ये या ठिकाणी रस्ते असतील, शाळा असेल, अनेक समस्या सोडवण्याचं काम करत. आणखीन काय या ठिकाणच्या जनतेची मागणी आहे की जी खऱ्या अर्थानं सोडवणं गरजेचं आहे? आता रोडचे वगैरे त्यांच्या आहेत मागण्या. ते करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. मग बघू आता. बरं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शाळा सुरू केली, काय प्रतिसाद आहे शाळेचा? सध्या लहान मुलं जात आहेत? हो, भरपूर मुलं जातात. आसपासच्या वस्तीवरनं पण मुलं तिथे येतात. बरं. आणि छान आहे शिक्षण. तिथं गट्टू वगैरे दिले त्यांनी आणि वेळोवेळी येतात. काही गॅदरिंग वगैरे असलं तर कार्यक्रमाला हजर असतात. काही मुलांना साहित्य वाटप वगैरे देत असतात. बरं, लाडक्या बहीण योजना सुरू आहे, तर वाटतंय या वस्तीवरील जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत या काकासाहेब टेकेंना पाठिंबा देतील? हो, लाडक्या बहिणी नक्की पाठिंबा देतील. कारण की आजपर्यंत त्यांनी पैसे दिले, वेळोवेळी महिन्याच्या महिन्याला पैसे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना मदत केली, आता त्या नक्की करतील. बरं, काय काय फायदा होतो त्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयांचा? काय होतो त्या गोळ्याचे? आता त्यांचं घर चालतं. काहींचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सुटतात. हा. भरपूर काम होतात. वाटतं तुम्हाला आगामी काळात ही योजना अशीच सुरू राहील? हो. नक्कीच.
तर एकंदरीतच मित्रांनो, आपण या ठिकाणी बिडकीनमधील जी वस्ती आहे त्या ठिकाणी आलेलो होतो आणि या ठिकाणी जे काही सर्व नागरिक आहेत सर्वांशी संवाद साधलाय. एकंदरीतच या ठिकाणी तरी सध्या शिवसेनेच्या बाजूने अधिक कौल असल्याचं आपल्याला बघायला मिळतात. कारण या ठिकाणी जे आहेत तर विकास काम हे खास करून उत्तर समोर येत आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या जनतेचा जो आहे तो प्रतिसाद आपल्याला शिवसेनेच्या बाजूने असल्याचं बघायला मिळतं. आगामी काळात काय होत आहे बघणं तितकंच आपल्याला मजेशीर वाटणार आहे. त्यामुळं भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आता बोल. धन्यवाद.